नमस्कार मंडळी, मी एकता काशीत स्वागत करते तुमचं कोकण सिरीज भाग 3मध्ये. ॲक्च्युली मला आज जायचं होतं रत्नागिरीत तर मी जातेच आहे, पण रत्नागिरीत जाण्याचं खास कारण म्हणजे होतं की एका ताईचं लग्न होतं, ते मला अटेंड करायचं होतं. पण मला नाही वाटत ते लग्न मला अटेंड करायला मिळणार आहे, नाहीच मिळणार आहे, कारण 12:45चं लग्न होतं आणि आता 1:30 वाजून गेले तरी मी इकडेच आहे. याचं कारण म्हणजे रात्री आमचा शो खूप लेट संपला. 4 वाजता शो संपला आणि 6:30 वाजता आम्ही घरी पोचलो आहे. त्यानंतर मी बराच प्रयत्न केला होता की मी जागी राहीन, पण मी काही जागी राहिली नाही. मी झोपली ती झोपूनच गेली. खूप उशीर झाला, आवाजसुद्धा चेंज झाल्यासारखा मला वाटतो आहे आणि त्यामुळे मग रत्नागिरीचा लग्नाचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. पण मी रत्नागिरीत जाते, प्रथमेशच्या घरी जाणार आहे. प्रथमेश आईला भेटायचं आहे मला. बघूया पुढे काय होतं आहे. प्रथमेशला भेटणं, इन केस प्रथमेशची टीमसुद्धा भेटू शकते, त्याची आता सिरीज चालू आहे, ती टीमसुद्धा भेटू शकते आणि बरंच काय काय कवर करेन मी रत्नागिरीत. बाय बाय मुराद. हो, तर आता देवरुखवरून बस मिळाली आहे. खूप वेळ उभी होते मी देवरुख स्टँडला आणि आता देवरुखवरून रत्नागिरीची बस मिळाली आहे. सो आता रत्नागिरीत पोचल्यावरती भेटू. गर्दी भरपूर आहे पण ठीक आहे, बसायला भेटलं आहे. स्कॅम केला आहे मी एक, स्कॅम करून मी सीट मिळवली आणि बसायला भेटलं. भरपूर गर्दी आहे. इतके खतरनाक रस्ते आहेत ना, अक्षरशः जाता मला घशाची अजून वाट लागली. इतकी धूळ आहे, म्हणजे काल मी म्हणत होती कोकणात धूळ नाही आहे, पण आज जेव्हा प्रवास करते तेव्हा रस्त्यावरचे खड्डे बघून जाणवते की किती धूळ आहे. आणि आपल्याला म्हणजे देवरुखवरून मी रत्नागिरीला जात होते तेव्हा शाळेतल्या काही मुली भेटल्या होत्या, तर त्या ओळखत होत्या. सुद्धा पूर्ण नाव माहिती होतं माझं. असं नाही की तू रील्स बनवते ना, पूर्ण ते मला प्रॉपर असं बोलतात, तू एकदा खाशील ना कंटेंट्स बनवते. तर वा यार, जशी बोलली वगैरे मी, पण छान वाटतं जेव्हा असं समोरून हाक वगैरे मारतं. आता मला कॉलेज लाईफ सिरीजचे खुंद्या सर भेटलेत ते सोडणार आहेत प्रथमेशकडे. आलेली मी बरेच दिवस देवरुखला होते. एवढी जड बॅग आहे आणि तरी अजिबात हा व्यक्ती आलेला नाहीये घ्यायला. नाहीतर काय, बॅग तरी ॲटलिस्ट उचलायला यायचं. माणसं पाठवलेली काय, नाहीतरी काय. आणि हा इथेच बसला. एवढी मी बाहेर आले तरी बॅग उचलायला पण येत नाही. आता काय आणि काय रे, जेव्हा मला पहिल्यांदा रत्नागिरीत आणलंस तेव्हापासून तुमच्या रत्नागिरीतल्या खड्ड्यांचं काम चालूच आहे. काय रस्ते होत आहेत की नाही, घसा बसला देवरेपर्यंत येईपर्यंत. रत्नागिरीत पोस्टर पडले दिसतात, खड्डे पडले दिसत नाही. अरे घसे दुखले आमचे. कसले काय? वाढदिवसाच्या हार्दिक माझा वाढदिवस कधीच झालाय. इथे मला भूक लागली आहे आणि हा सौरभ सँडविच खायला मला घेऊन आलाय आणि इथे बंद आहेत सगळी दुकानं आणि मला काय हवं ते घेऊन देतो. सौरभने जुगाड करून सँडविच आणलंय. रत्नागिरीतली कामं झाली आहेत आमची आणि आता आम्ही जातोय प्रथमेशच्या घरी. प्रथमेश सध्या बिझी आहे त्याचं ते रील अपलोड करण्यात, त्यामुळे आम्ही ते बसची वाट बघतोय. आता बस आली की आम्ही जाऊ घरी, मग मस्त जेवू वगैरे आणि मग गुड नाईट. पण मी करीन घरी गेल्यावर पण काहीतरी छोटं मोठं शूट. प्रथमेश बस आलेली आहे, सी हीच आहे. चलो गाईज, बाय. हां, आई कुठे? हाय बाबा. आई कशात? आता बोल माझ्या आई. तुझा अंधार सोडणार. हां, ही प्रथमेशची आई आहे आणि हे प्रथमेशचे बाबा. ह्याला जाऊ द्या, ह्याचं काय बघू नका. हे प्रथमेशचं बरंच काय 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 आहे. तर आजचा दिवस संपलाय आणि मस्त जेवलं वगैरे. जेवणाचं शूट नाही केलं कारण बऱ्याच दिवसांनी सगळे भेटलो होतो, सगळे एकत्र बसलो होतो जेवायला. तोंड का असं करतोय? माझी ऍक्शन आहे ना ती, त्याला इग्नोर करा. हां, तर खूप दिवसांनी सगळे एकत्र जेवायला बसलो होतो, त्यामुळे फोन वगैरे सगळं साईडला होता आणि आता मस्त जेवलो आहे. आता आम्ही झोपणार आहे. आता अरे काय करतोयस प्रथमेश? स्क्रीनवर ब्लॉगची एंडिंग चालू आहे. एंडिंग झालं काय करतोय. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्या परत भेटूया. उद्या ह्याचं काहीतरी म्हणजे
सिरीजचं शूट किती खाणे ना मी ब्लॉग अच्छा हात नको लावतो अच्छा हां मी हे टाकणार आहे मी तर हां उद्या त्याचं रील शूटचं आहे सो तो सुद्धा व्लॉग मी एडिट शॉर्ट्स घेईन त्याचे तोपर्यंत हा व्लॉग मी इथेच एंड करते लाईक कमेंट शेअर नाहीतरी काय मार खाशील ना खाणेडापणा गेलास तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरती मला आणि ह्यालासुद्धा फॉलो करा तोपर्यंत बाय का खाणेडा हा आता हे इन्स्टाला टाकायला हवं म्हणजे जे फॉलोअर्स गायब होतील सगळे मिलियन व्हायचे मिलियन होणार लवकरच आपले उद्या ह्याच्या कॉलेज लाईफचा आपण सगळ्या टीमला भेटूया तोपर्यंत बाय